आज मला अतिशय आनंद आहे की परभणीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे। मेघना दीदी सांगत होत्या 2012 साली परभणीच्या नगरपालिकेची महानगरपालिका झाली, म्हणजे आता 13-14 वर्ष या ठिकाणी झाले आहेत। नगरपालिकेची महानगरपालिका झाली, त्या महानगरपालिकेमुळे अनेक नेत्यांचा विकास झाला, पण परभणी शहराचा विकास मात्र होऊ शकला नाही। परभणीचे लोक फार भोळे आहेत। आम्ही नेते मंडळी या ठिकाणी येतो आणि एक डायलॉग मारतो, जगात जर्मनी भारतात परभणी। हा डायलॉग ऐकून तुम्ही टाळ्या वाजवता आणि घरी चालले जाता, पण कधी विचार केलाय जगात जर्मनीने इतक्या मोठ्या प्रमाणात विकास केला, पण ज्या परभणीचा इतका उज्ज्वल इतिहास आहे, ज्या परभणीला एक मोठी परंपरा आहे, त्या परभणी शहराची आज नेमकी अवस्था काय आहे? याला आपण शहर म्हणतो कारण महानगरपालिका आहे, पण शहराच्या कुठल्या सोयी आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाहायला मिळतात याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे। खरं तर बंधू भगिनींनो, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष एकच संकल्पना होती। ती चूक नव्हती, ती बरोबर होती। काय संकल्पना होती? भारत हा गावांमध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास। पण जवळपास 70 वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत, त्या शहरातही लोक राहतात, त्यांच्याही सुखसोयींचा विचार करावा लागेल, शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल। राज्यकर्त्यांनी विचार केला नाही, परिणाम काय झाला? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या सगळ्या गोष्टींकरता गावाकडनं लोक शहरामध्ये आले, शहराची लोकसंख्या वाढायला लागली, आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती, अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या झाला, त्या बिचाराला जिथे मिळेल तिथे तो राहू लागला। त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्त्या तयार झाल्या। लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण झाली। 7 दिवसात पाणी, 5 दिवसात पाणी, 10 दिवसात पाणी, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळायला लागलं। इतकी लोकसंख्या वाढली तर नाल्या तयार झाल्या, त्या नालीतनं गटारीचं पाणी व्हायला लागलं, लोकांची विष्ठेचं पाणी हे त्यातनं व्हायला लागलं, त्याची वास, त्याची दुर्गंधी, त्यात मच्छर, डास, त्यातनं रोगराई ही मोठ्या प्रमाणात या शहरांमध्ये पसरायला लागली आणि दुर्दैवाने तेच पाणी आमच्या विहिरीत जायला लागलं, आमच्या नाल्यांमध्ये, आमच्या नदीमध्ये, आमच्या तलावात जायला लागलं। पिण्याच्या पाण्याचे आमचे स्रोत हे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होण्याची सुरुवात या शहरीकरणाच्या माध्यमातून झाली, कारण त्याचा विचारच कधी केला गेला नाही। घनकचरा इतक्या मोठ्या प्रमाणात तयार झाला, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळाले आणि कचरा उचलला तर तो कुठेतरी नेऊन डंप करायचा, त्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे करायचे, त्यातनं घाणेरडे गॅसेस तयार व्हायचे, त्या गॅसेसमधनं प्रदूषण तयार व्हायचं। अशा पद्धतीनं संपूर्ण शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं। 7 दशकानंतर बंधू भगिनींनो, या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि पहिल्यांदा देशाच्या मध्यवर्ती सरकारनं हा निर्णय केला की केवळ गावांचा विकास नाही, गावांसोबत शहरांचाही विकास करावा लागेल। शहरात राहणारा गरीब, शहरात राहणारा झोपडपट्टीवासी, शहरात राहणारा मध्यमवर्गीय या प्रत्येकाला त्या ठिकाणी सोयी द्याव्या लागतील। आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशाच्या केंद्रीय सरकारने शहराच्या विकासाच्या योजना सुरू केल्या। हजारो कोटी रुपये हे शहराच्या विकासाकरता दिले।
या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरे योजना, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, अशा अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि या योजनांच्या माध्यमातून शहरातल्या गरिबांना, शहरातल्या मध्यमवर्गीयांनाही चांगलं जीवन मिळालं पाहिजे हा प्रयत्न सुरू केला। आज बघा, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबांकरता, झोपडपट्टीवासियांकरता, बेघरांकरता मोदीजींनी घरं उपलब्ध करून दिले। घरं तर उपलब्ध झाले, पण आमच्या लक्षात आलं की लोकांजवळ जमिनीचे मालकी हक्काचे पट्टेच नाहीत आणि मालकी नसल्यामुळे मोदीजींनी दिलेले घरं हे जनतेला मिळू शकत नाही। 2च महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतला, ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, जो रहिवासी अतिक्रमण करून बसलेला आहे त्या प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आता आपलं सरकार त्या ठिकाणी देणार आहे। आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन आपण थांबणार नाही, तर त्यांना घर बांधण्याकरता, पक्क मकान बांधण्याकरता त्या ठिकाणी आपण प्रधानमंत्री आवास योजनेतनं पैसे देखील देणार आहोत। आपला प्रयत्न आहे, आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मोदीजींनी 30 लाख घरं दिली आहेत। एकही कच्चं घर हे पुढच्या 2 वर्षात राहणार नाही। शहरामध्येही प्रत्येक गरीबाला पक्क घर देण्याकरता आता मोदीजींनी आपल्याला निधी पण दिलाय आणि आता जागेचे प्रश्न देखील सुटतायत। भाऊ, या ठिकाणी आपण येणार, ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा, परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजप एवढ्या ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढत आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक जनतेला, या शहरातल्या जेवढे पण मतदार बंधू भगिनी असतील, लहान वडीलधारी असतील, सगळ्यांना माहिती आहे की परभणी प्रभावती नगरी ही 7 वाहनांच्या काळापासून ते मराठवाडा मुक्ती संग्रामापर्यंत प्रत्येक लढ्यामध्ये स्वाभिमानाने लढलेलं हे शहर आहे। पैठण बरोबरच प्रभावती नगरीचा सुद्धा उल्लेख या 7 वाहनांच्या काळामधला आपल्याला दिसतो। परंतु आज अनेक कारणांनी या परभणी ही भकास झालेली दिसते आणि आपल्याला या परभणीच्या चिखलात, हा चिखल मुक्त परभणी कोण करणार असेल तर या ठिकाणी या चिखलामध्ये कमळ फुलवलं पाहिजे, हा विश्वास आज या शहरातल्या मतदार बंधू भगिनींना पटलेला आहे। म्हणून आम्ही बघतोय, पहिल्यांदा या ठिकाणी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी एवढा बारकाईने लक्ष देते भाऊ, या शहराचा विकास हा भरपूर झालेला आहे, मोठा वस्ती वाढलेली आहे। आमचं परभणी शहर हे चांगल्या पद्धतीने रेल्वेच्या रूटनी कनेक्ट झालेलं आहे। तुमच्यामुळेच नांदेड जालना समृद्धी महामार्गाशी हे शहर कनेक्ट झालेलं आहे आणि रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे, इलेक्ट्रिफिकेशनमुळे वंदे भारत सारख्या ट्रेन आज आमच्या शहरामध्ये येऊ शकलेल्या आहेत। आमच्या शहरामध्ये एवढं सुंदर कृषी विद्यापीठ आहे आणि आपल्याच मदतीमुळे ह्या परभणी जिल्ह्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुद्धा मिळालेलं आहे। भाऊ, आपण पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या लेकीला या ठिकाणी जबाबदारी दिली आणि आपण मला नेहमी सांगतात, आपल्याला विकासाच्या पुलाने या ठिकाणी जनतेला जोडायचं आहे। परंतु आतापर्यंत ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये सर्वांनी, प्रस्थापितांनी खास करून आपल्या आपल्या सोयीचं राजकारण केलं आणि केवळ विकासाचं, राजकारणाचा विकास यांनी आतापर्यंत केला। पण खऱ्या अर्थाने परभणीच्या जनतेने ठरवलंय की आता विकासाचं राजकारण करायचंय आणि दिल्लीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 2014 पासून ज्या ज्या योजना ह्या देशातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत येत आहे, त्या योजनांचा लाभ ह्या शहरातील सर्व मंडळी घेतात।